आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो मेथी आणि मटर पासून बनणारी एकदम क्रीमी आणि चविष्ट अशी मेथी मटर मलाई रेसिपी। नमस्कार, मी राहुल आणि तुमचं कुकिंग डायरीज विथ राहुल मध्ये सहर्ष स्वागत। सर्वात आधी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण काही खडे मसाले घालणार आहोत। त्यामध्ये एक तमालपत्र, दालचिनी, एक चक्री फूल, 2 वेलची आणि 2 लवंग घेतलेली आहेत। आता हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 कांदे चिरून घालायचे आहेत। कांदा थोडा परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये आता 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। 1 चमचा खिसून घेतलेलं आलं घालायचं आहे। आता 10 ते 12 काजू आणि थोड्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची कमी जास्त करू शकता। आता अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून आता हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे। थोडा सोनेरी कलर येईपर्यंत परतायचं आहे। 5 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे। आता मिश्रण चांगलं परतून झालेलं आहे। ते आता थंड करायला ठेवून देऊयात। दुसऱ्या गॅसवरती आता कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी वाटाणे घालून 2 मिनिट परतून घ्यायचे आहेत। थोड्या वेळापूर्वी परतून घेतलेलं मिश्रण आता थंड झालेलं आहे। ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। शक्य होईल तितकी बारीक पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून चांगली पेस्ट तयार होईल। हे पहा, अशा प्रकारे स्मूथ पेस्ट आपल्याला बनवून घ्यायचे आहे। आता सुरुवातीला यूज केलेल्या कढईमध्येच 1 चमचा बटर घालायचा आहे। बटर वितळल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे चांगले परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी ताजी मेथी घालायची आहे। आता मेथी 2 ते 3 मिनिट चांगली परतून घ्यायची आहे। त्यानंतर थोड्या वेळापूर्वी भाजून घेतलेले वाटाणे यामध्ये घालायचे आहे। आता मेथी आणि वाटाणे 2 मिनिट चांगले परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर मिक्सरला बारीक वाटून घेतलेली पेस्ट आपण इथे घालणार आहोत। मिक्सरमध्ये उरलेली पेस्ट पाणी घालून अशी काढून घ्यायची आहे। ही पेस्ट आता चांगली मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे। त्यानंतर झाकण ठेवून 10 मिनिट हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनिटानंतर आता हे मिश्रण चांगलं शिजलेलं आहे। आता 1 मिनिट असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण चिरून घेतलेली ताजी कोथिंबीर आणि फ्रेश क्रीम घालणार आहोत। क्रीम घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। क्रीम मिक्स करून झाल्यानंतर इथे तुमची मेथी मटर मलाई तयार आहे। आता आपण ती एका बाउलमध्ये काढून घेऊयात। बाउलमध्ये काढल्यानंतर गार्निशिंगसाठी तुम्ही वरून थोडीशी मलाई टाकू शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।